आता जायचं कुठून? तर सगळं पाणी झालंय. आता त्या रस्त्याने जावं लागेल आपल्याला. कोणत्या? अरे देवा, तिकडून बेलेश्वरच्या तिकडून. बघा रोड बंद झालाय पूर्णपणे. अरे देवा, रात्री पाऊस पडला तर आता 4 वाजले. एवढा पाऊस झाला का पूर्ण? एवढं 4 वाजले. पूर्ण रस्ताच ब्लॉक झाला इथला. तर हे कोणता वॉटरफॉल आहे सांग बरं? वॉटरफॉल नाही, गटरफॉल आहे. बघ ना, वॉटरफॉल नाही. हे जे गटर आहे ती फॉल होऊ राहिली इथं. आता काय करायचं? कुठून जायचं? इथं तर इथून तर जाता नाही येणार. आपण बघा ना, दुसऱ्या किती पाणी रोडने आहे. जाऊ. काय? दुसऱ्या रोडने जाता येणार आता. हो ना, तो लॉंग कट आहे पण आता जावं लागेल तिकडून. किती पाणी आहे, बापरे. जायचं उद्या मंदिरात? नाही नाही, आजच जायचंय. लांबून जावं लागेल. मला रोज तुम्ही उद्या उद्याच करून टाळवलंय. बघा किती पाणी भरलंय. आता आला आम्ही पण इथं फुल ट्रॅफिक आहे. हो, माझा हात धरून चाला ना. का भीती वाटते तुला? हा मग किती गर्दी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मला रोड क्रॉस नाही करता येत ट्रॅफिक मध्ये, तर मी आणखीच घाबरून जाते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मला खूप कमेंट आलत्या की देवाला जाताना साडी घालून जात जा म्हणून. त्यामुळं मग मी आज साडी घातलेली आहे आणि साडी घालून मला चालतच नाही येते. देवीच दर्शन झालं ना, मला लय सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि जत्रातच लय स्वस्त भेटतं. जत्रातच लय स्वस्त भेटतं, त्याच्यामुळं मला खूप सारी शॉपिंग करायची आज. काय नाही, फक्त आधी दर्शन घ्यायचं, डायरेक्ट घरी जायचं. काय घ्यायचं नाही, काय नाही नाही, मला सांग. एक वडापाव खायचं घरी जायचं. बघा मंगळसूत्र ते किती सुंदर सुंदर आहेत. लय सारी ज्वेलरी घ्यायची आहे मला आज. आणि घर आहे ना, हे पण नाही, कप पण नाहीत. कप फुटलेत. हा, कप नाहीचे घरी. म्हणजे बघा, पहिलं मी फक्त माझा विचार करायचे, आता मी घरातला विचार करायला लागले. संसारिक झाली तू, संसारिक. हा मग. आलं बघा देवीचं मंदिर. पर्स बघा किती सुंदर सुंदर आहे. मला पर्स घ्यायच्यात बरं का. हा नाही नाही, मागच्या वेळेस मी पुण्यावरून नाही घेतली. मला नाही घेतली, मी मम्मीला घेतली होती. मला घ्यायची ती बघा, टेडी बिअरची छोटी, किती क्यूट आहे. खाली कोणती? खाली खाली. हा पुढची. हा, काय नाही घ्यायचं, आधी दर्शन घेऊ. चला, काय माग लागते लहान मुलांनी. लहान आहे का तू? हे मागितलं तर ठीक आहे भाऊ. हे पोरग छोटे आहे. हा, तुम्ही काय पण. हे बघा ब्लाऊज आहेत बघा. कुठे? हे काय खाली रेडीमेड ब्लाऊज. शिवायला किती पैसे लागतात? घ्यायचे मग ते घेऊ. कारण की तरी फायदा आहे, शिलाईचे पैसे लागत. हा का? आता आहे ना, आपलं दर्शन झालेलं आहे. आता मी जे जे म्हणन ना ते मला घेऊन द्यायचं. जे म्हणन ते मला घेऊन द्यायचं. मला नाही माहिती, नाही तर मी घरी नाही येणार. अरे तू काय बारीक आहे का? काय घ्यायला आता? ठीक आहे, काय घ्यायचं बघ. तुला काय घ्यायचं? पहिले बांगड्या घ्यायचे मला. कोणत्या? हे बघा, याच्यावर ना रेड आता मॅचिंग नव्हतं म्हणून मी ह्या ग्रीन कलरच्या घातल्या. मग आता मला रेड वाल्या घ्यायच्या. रेड दाखवा ना. ते वाला. हा, त्याच्या साईड वाला पण दाखवा. दोन्ही पण दाखवा ना. कितीला? 150. किती बांगडी? 150ला. तर एक चॅलेंज लावू आपण. पोरी त्यासाठी माहिती असतात ना. किती? 150? बार्गेनिंग किती? 150 ना. तुम्हाला हे 80 रुपयाला घेऊन. 80 मला नको सांगू. 80ला घे, बाकी तुला शॉपिंग वरची मी करून देईन. 80 कम करके दो ना. सिर्फ 10 रुपए से क्या होगा? अभी मार्केट गए तो कितने का आएगा?
वो मार्केट का छोड़ो, पर अभी तो ये है ना, यात्रा है ना। सिर्फ 10 रुपए ने, और कम करो ना। मतलब कितना? 130, 20 कमी केली। 20 कमी केली मग कितीला? 130. 130 हारली तू मग. अहो ही बांगडी ना नगर मध्ये 200 ला भेटते. पण तू चॅलेंज हारली. तुला घ्यायचं असेल तर घे, पण तू चॅलेंज हारली. मला नका सांगू. म्हणजे तुम्ही मुद्दाम काय पण चॅलेंज लावून राहिले, मला काय नाही घेऊन देण्यासाठी. काय घ्यायचं बघा काय? हेअरस्टाईलचे ते सगळे, पण मला हेअरस्टाईल घालताच येत नाही. चल पुढं. काय नको चल. चल, पाऊस आहे ना लवकर. काय नको तुम्ही हटकून नका करू बरं का. मला तुम्ही सांगितलं ना, मला जे घ्यायचे ते घ्यायचेच आहे. इकडे चल. इकडे या ना. बघा घ्यायचे. हे बघा हा क्लचर. काय घ्यायचं तुला आता? क्लचर. क्लचर. हे बघा मी कसं लावून आले, साधं सुद्धा. हे बघा ते लावल्यावर आणखी भारी दिसलं. भैया हे एकदा ना. आता कर ना बार्गेनिंग. इथं नाही होणार आहे, फिक्स रेट असतो. फिक्स रेट आहे का? हा. काय घ्या? 20 रुपये. काय घ्या? 20 रुपये. 20 नाही 30 आहे. 30 आहे का? हो. आवर चल. कप घ्यायचे आपल्याला. अरे तुला सांगितलं ना चहा नको पेत जाऊ. कप आहे ना, घरी पाहुणे आल्यावर पण लागतात, मलाच नाही लागत. कोणते चांगले वाटू राहिलेत? हे वरती डिझाईन बघ. तिकडचे वरती पण डिझाईन आहे बघ ना डोक्यावर. हे छान वाटू राहिलेत ना. हे पण छान आहे, हे पण छान आहे. हो, कुठे राहिले? माझ्या सोबत चाललं ना. हा चल. इथे बघा बरं काय काय माझ्या कामाचं काय आहे का? काय? माझ्या कामाचं काय नाही तुला काय काय कामाचं नाही. चल लवकर. ते किचन बघा ना किती भारी दिसत आहे. काय नाही भारी. आपल्या घरी किचन वाट बघते, संध्याकाळी स्वयंपाक करायचं. चल लवकर. किचन नाही. हा 1000 रुपये गेले. चल. हा काय नाही होत, फक्त 1000च गेले. काय नाही होत का? ठीक आहे बघ. घे काय घ्यायचं ते घे. हे बघा इकडे मग. हा घे तुझा. चल. हा मला खरं टिकल्याचे पॉकेट घ्यायचे. हो हे कुठं गेले? हो काय बाय, आता यांना कुठे सापडू मी? माझ्यावरच चिडले होते. हे नको घेऊ, ते नको घेऊ. आता कुठं गेले? कुठे सापडू यांना? हो मला आणखी लय काही घ्यायचं होतं, कुठंच दिसेनात. गेले काय मला सोडून घरी? घरी पण कसं जाऊ मी आता? ओ कुठं गेले? इथं एवढे भारी भारी ब्लाऊज आहे, पर्स आहे, आणि कुशल हे इथून निघून गेलेत. कुठं गेलेत काय माहिती, मला सांगून पण नाही गेले. आता भेटले नाही यांचं चांगला भुगा करीत असतील. बाई बघितलं का, हे इथं खात बसले मला सोडून, आणि मी तर यांना अडवणी सापडत बसले. ओ काय करू राहिले तुम्ही इथं? नाही म्हणजे मला तुम्ही सोडून कसं काय आले? मला माहित होतं तू येशील सापडत सापडत. हा तू येशील म्हणजे मी किती घाबरले होते बरं. घाबरली का? मग त्यासाठीच मी प्लॅन केलाय. करायची आता शॉपिंग? मला नाही करायची आता, तुम्ही फक्त माझ्या सोबतच चला. का घाबरली का? हा मग किती भीती वाटली होती मला. नाही काय नको तुला, अजून तुला पाण्यात बसवायचं ना? काहीच नको आता, चला घरी. नाही नाही बसवतो पाण्यात. चल सोबत आहे तुझ्या. चल. हा का कुशाल खात बसले म्हणजे किती तुम्ही. हा गरम आहे बघ. आता मी बोलू नाही म्हणून मला खाऊ घालू राहिले. आता बोलून देता का मला? नाही नाही खाल्लं तर तोंड बंद राहील ना. मला एक सांग, तू जाताना तिथं सांगितलं मला हे घ्यायचंय, तू ते घ्यायचंय, तू ते घेतलं, तू ते घेतलं, सगळं घेतलं. पण तुम्हाला विचारलं का की तुम्हाला काय घ्यायचंय का? जत्रा फक्त बायकांसाठीच असते. हा बायकांसाठीच असते. चांगलं उत्तर दिलं तू आहे ना. म्हणजे मुलांसाठी काहीच नसतं. काय असतं बरं याच्या सांगा बरं. ते तुम्ही हातात बितात तर काही बांधित नाही बरं का ते. नाही आधी लहानपणी मी जत्रात जायचो ना, काय सांगू बोललो काय, ती 10 रुपयाची चेन नाही का सोन्याची तर नसायची ती,
ती 10 रुपये नाही का ती भेटते डुप्लिकेट, हा. ती चेन घालायचं लय आवडत तुम्हाला आता. आणि आता खरं सोनीची असून पण ती मज्जा नाही. ती आधी लहानपणी मज्जा यायची ना, ती 10 रुपये चेन घालायला, ती मज्जा आता नाही सर. म्हणजे जे लहानपणी दिवस होते ते परत पहिलेच होते, आता थोडे ना ते राहिले. मग ते सगळे लोक तेच म्हणतात ना की लहानपण देवा नाही का. आधी लहानपणी मज्जा असते ती मोठं झालं नसते. ते तर आहेच. काय लहानपणी पैसे नसते तरी मज्जा असते, मोठेपणी आपल्याकडे पैसे देत पण ती मज्जा परत येत नाही. काय बरोबर नाही बरोबर. तू लहान आहे अजून, तुझी मज्जा चालू आहे. माझी कशाची मज्जा, मोठं झालं बसले ना मी. आपली गाडी कुठे आहे? हा, सगळ्यांचा तेच प्रॉब्लेम असतो. फक्त मुलांना माहित असतं आपली गाडी कुठं पार्किंग केली काय. तू सोबत होते ना माझ्या? होते पण आता लक्षात नाही ना मला की आपण किती चाललो होतो म्हणून. सापड गाडी कुठे? कुठे गाडी? नीट ना, कुठे चालले ते पुरुष सोबत? नाही तुझ्या सोबतच आहे. हा का? बघितलं का, पोरगी दिसली लगेच पोरच्या माग माग. वा वा, काय बाबा, पोरगी भारी आहे तुझी. हा का? लय भारी वाटली का? हा, तुझ्यापेक्षा भारी. तुम्ही घरी चला. जाऊ दे रे, मजा करत होतो. आपली गाडी आली, चल घरी जायचं. अरे तुझी भारी, सगळ्यात भारी तुझी.